तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण देरे म्हणजे तसं तर तुम्हाला सांगायचं तर मी आज माझ्या ब्लॉग मधून तुम्हाला हे दाखवणार आहे की आपल्या गावामध्ये म्हणजे देरे गावामध्ये, मी देरे गावामध्ये राहतो, तर आमच्या देरे गावामध्ये कोणते कोणते मंदिर आहेत. तर तुम्हाला मी आज सगळे आमच्या देरे गावामधले मंदिरं दाखवणार आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉग. आणि पहिले आपल्याला जायचंय पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी. तर आज आपण पेट्रोल टाकणार आहे, अभिषेक सोबत जाणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा मी तुम्हाला माझा आमच्या गावातली मंदिरं दाखवणार आहे. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि कोणते कोणते मंदिर आहे हे तुम्हाला सगळे आज दाखवतो. खूप मंदिर आहेत आमच्या गावात, तरी 7, 8, 10 प्लस मंदिरं असतील आमच्या गावात. तर सर्व मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. आणि याच्या पुढचा ब्लॉग येणार आहे आपला दिंडीचा. तर खूप दिंड्या चाललेल्या आहेत, तुम्हाला आवाज येत असेल तर कंटिन्यू करा ब्लॉग. आता मी घरी चाललोय गावात, अभिषेकला भेटतो, कारण की मी गाडीच्या मागून शूट करणार, मग ती गाडी चाललो कोणतरी लागणार, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे चाललोय. तर बघू. तर आता आलेलो आहे आपण गावामध्ये. तर गावामध्ये शाळा सुटली होती आणि तर व्हिडिओ नव्हता काढायचा, पण अभिषेक म्हणला घे व्हिडिओ काढून, असा चान्स येत नाही परत कधी शाळा सुटल्यावर, म्हणजे एवढी मुलं बघतानी. तर आपल्याला जायचं पहिले पेट्रोल टाकायला. तर आता आपण जाणार आहे पेट्रोल टाकायला. बघू शकतो शाळेची किती मुलं आहेत. सकाळ सकाळी एवढे नाही दिसत, पण सुटल्यावर बघा ना किती पब्लिक दिसती. त्यानंतर आता आपण जाणार आहे वेळेतला पेट्रोल पंपावर. आपल्याला घ्यायचं 2 लिटर पेट्रोल. तर बाटलीत घेतोय पेट्रोल. बघू शकता पेट्रोल पंपवाला आपल्याला म्हणला की व्हिडिओ नको काढू, अलाउड नाही. मी म्हणलो ठीक आहे नाही काढत, तरी पण काढला बरोबर सचिन म्हणलं धरे. आणि तिथून पुढं आपण जाणार आहे मंदिरचं दर्शन. तर मित्रांनो, आलेलो आहे आपण श्री हनुमान मंदिर मध्ये. पहिले मित्रांनो आपण हनुमान दादाचं दर्शन घेणार आहे. तर आता आपण आलेलो आहे विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये. हे बघू शकता अभिषेक पण आहे माझ्यासोबत. तर तुम्हाला मंदिरात आतमधून सगळा लुक दाखवतो नाही का, म्हणजे मंदिर कसं आहे आतमधून आधी हे दाखवतो. मंदिर बघा किती मोठं आहे. इथं गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे मस्त. आणि हे बघू शकता. बघू शकता मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती किती मस्त आहे. मित्रांनो मी नाही का तेव्हा माझ्या मते मी 5वी 6वी ला असेल ना, तेव्हापासून गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तेव्हापासून मला आठवतंय. म्हणजे तेव्हा काही एवढं येत नव्हतं, पण आता भरपूर येणं होतंय. ठीक आहे बघू शकता. हो. आणि नाही का मित्रांनो, तुम्ही म्हणता नाही मंदिर कुठे, तर मने सुरपेऱ्याचं किराणा दुकान आहे ना, ते तर माहिती आहे. म्हणजे गावात भरपूर मोठं दुकान आहे ते. त्याच्या मागे साईडने रस्ता येतो तिथे. तर बघू शकता नाही का मंदिर. पहिले इथे झाडं बिडं नव्हते, आता भरपूर सुधारणा झाली, झाडं पण भरपूर लावले. आणि हे बघू शकता श्री गुरुदेव दत्त. बघू शकता. हे बरोबर आहे का नाही मला नाही कळत आहे बरोबर असं दाखवणं, तरी पण ट्राय करतोय मी. इकडे अभिषेक बघू शकता. इकडं नंदी महाराज आहे, मस्त आहेत ना. वातावरण पण खूप झालंय. आत्ता वाजलेत माझ्या मते 4, 4:30 वाजले असते. आणि इकडे बघू शकता ओम नमः शिवाय, खूप भारी. आणि ते महादेवाची पिंड किती मस्त आहे बघा. आणि आज सोमवार पण आहे मित्रांनो, आणि मला उपवास पण आहे. बघू शकता किती मस्त आहे आतमध्ये. आता मी घेतो दर्शन आणि तुम्ही पण घ्या. तर मित्रांनो, चौथं मंदिर असणार आहे आपलं मालोबा वालोबा. तर विषय असा आहे, मालोबा वालोबाचं मंदिर आहे ना, ते तुम्हाला मी आतमधून दाखवू नाही शकत, कारण की आमच्या देरे गावाच्या काही प्रथा आहेत. तर आपण कसं आतमध्ये जाऊन शूट घेऊ नाही शकत. तर तुम्ही आमच्या कधी जत्रात आला असताना तर तुम्हाला माहित असेल, आमच्या जत्रात व्हिडिओ घेण्यासाठी अलाउड नाहीये. तर मी पण काय असं करणार नाही आमच्या गावात, असं म्हणजे दाखवणार नाही. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवत तुम्हाला. हे बघू शकता मालोबा वालोबाचं मंदिर आहे. तर आले तर नक्कीच या. आता बघू पुढं जाणार आहे आपण मांगीरगावाला. तर मित्रांनो, इथून मांगीरगावासाठी जाण्यासाठी रोड आहे बघू शकता. नदीला पाणी पण आपल्याला आलेलं आहे देहरे गावामध्ये. तर मांगीरगावाला चाललोय आपण. इथून बघू शकता मांगीरगावाचा कळस दिसतोय. तर नाही का पाणी पण खूप चांगलं आलंय, वातावरण पण खूप भारी होतं. तर वरती चढण्यासाठी आधी मित्रांनो ना रोड चांगला नव्हता इथे गाडी जाण्यासाठी. तर आता खूप चांगला झाला आहे रोड नाही का वरती जाण्यासाठी. तर बघू तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे आधी.
तर मित्रांनो आता आलोय आपण मांगेरावाच्या मंदिरापाशी. तर तुम्हाला पूर्ण आधी मंदिराचा लुक दाखवतो. कारण की आमच्या मंदिराचं आहे ना, म्हणजे आमच्या नाही म्हणता येणार, आमच्या गावातल्या मंदिराचं मांगेरावाच्या काम चालू होतं मागच्या वर्षी. आता काम माझ्या मध्ये तरी कम्प्लीट होतं, आलंय मग होत नाही झालंयच. तर आणि दर शनिवारी इथे आहे ना महाप्रसाद पण असतो. तर शनिवारी कोशिश करा येण्याची, कारण की खूप म्हणजे खूप चांगलं असतं. तर तुम्हाला मंदिराचा लुक दाखवतो नाही का, म्हणजे मंदिर कसं आहे होऊ शकता. मंदिर हे बाहेरून आहे, तुम्हाला मी आत नाही दाखवू शकत, पण मंदिराच्या बाहेरच दाखवू शकतो कसं आहे काय आहे. अभिषेक बघा, असं मंदिर आहे मस्त, हे बघू शकतो. एक नंबर काम केलेलं आहे मित्रांनो. इकडे खोली आहे, म्हणजे नाही का काही सामान विमान ठेवण्यासाठी इथलचं. तर मंदिराचं काम एक नंबर झालेलं आहे मित्रांनो, हे बघू शकता. मंदिराचं काम इथे मस्त एक नंबर काम केलेलं आहे. इथे नाव बघा, एक नंबर नाव बिव केलेलं नाही का. तुम्हाला मित्रांनो मी आत नाही दाखवू शकत, कारण की कसं आहे, दाखवू का नको हे कसं आहे, नाही दाखवू शकत, कारण की कुणी मला बोलू शकतं. तर व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये. तर मी दर्शन घेतो, आणि तुम्ही आला तर नक्कीच या दर्शन घेण्यासाठी कधी. बघू शकता मंदिर कसं आहे. इकडे समोर वावर आहेत. आता आपण आलेलो आहे आनंदमाईपाशी. तर आनंदमाईचं पण नाही का मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो. काम होत आलंय माझ्या मते, इथं राहिला असन ते पलीकडच्या इकडे घ्यायचं राहिलं असन, कारण की 1-1.5 वर्षापासून चालू होतं. तर काम भरपूर चांगलं चालू आहे आणि चांगलं झालंय. आणि इथे महादेवाची पण पिंड आहे. मी दर सोमवारी येत असतो मित्रांनो इथे पूजा करण्यासाठी. तर बघू शकता, मस्त आहे एकदम. आणि इथं आनंदमाईचा परिसर पण खूप चांगला आहे मित्रांनो. इथे मन खूप, म्हणजे इथे आले ना मन इतकं शांत होतं ना, खूप म्हणजे खूप भारी आहे. इथे बघा, इथे मंदिर आतमध्ये नाही का, आतमध्ये दाखव का नाही तुम्हाला, मला नाही वाटते अलाउड नसन माझ्या मते, तर नाही दाखवत. मंदिर झाल्यानंतर अजून एक व्हिडिओ सोडन मी याच्यावर युट्यूबला. बघू शकता मस्त आहे एकदम. काम पण मस्त चालू आहे, फुल मोठं केलंय काम. तर आता आपण चाललोय पुढे. मंदिराचं काम झालं ना, याच्यावर मी सेपरेट एक ब्लॉग सोडणार मित्रांनो आनंदमयवर. तर तो पण बघा. आणि हा कसा ब्लॉग वाटला तुम्हाला, अजून 2-3 मंदिरं दाखवायची आहेत गावातले तुम्हाला. तर ठीक आहे, बघू पुढं. काम पण मस्त चालू आहे. इकडे टाकी पिण्याच्या पाण्यासाठी, ती पण चांगली आहे. अरे चप्पल कुठं काढली मी. तर आपण चाललोय मित्रांनो परत वेळात दिंडी पण दिसली मला जाताना. जर का तुम्ही कधी दिंडीत गेला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.